नमस्कार. खूप दिवसांनी आज मी व्लॉग टाकते आहे. आज अधिक मासातला शेवटचा दिवस आहे, म्हणून आम्ही सहकुटुंब सहपरिवार आमच्या कुलदेवतेचं दर्शन घ्यायला निघालो आहे. गोव्यात तोरसे ह्या गावात आमची कुलदेवी आणि कुलदेव आहेत, रवळनाथ माऊली. तर आम्ही दर्शन घ्यायला निघालो आहे, तर तुम्ही आमच्याबरोबर दर्शन घ्या. तर पाठीमागे यशराज आणि साईराज बसले आहेत, बिझी आहेत गप्पा गोष्टीमध्ये. आता आम्ही आमच्या कुलदेवस्थानला पोहोचलो आहोत. गोव्यातल्या तोरसे या गावात हे मंदिर आहे. जवळच इथे एक मोठंसं बदामाचं झाड आहे आणि खाली बदामांचा सडा पडला आहे. हे सगळे बदाम आहेत, त्याच्या आत बदाम असतो. मंदिरासमोर सुंदर असा तुळशी कट्टा आणि लांब असं दीपस्तंभ आहे. कोकणातल्या देवळांच्या वास्तुशैलीचे हे एक वैशिष्ट्य आहे. बहुतांश देवळांसमोर एक उंच दगडी स्तंभ किंवा दगडी माळ तुम्हाला आढळणारच. सण, उत्सव आणि जत्रा या काळात या दीपमाळांवर शेकडो तेल दिवे लावले जातात. हे दीपमाळ भक्ती, परंपरा आणि प्रकाश यांचे प्रतीक मानले जाते. मी आता मंदिरात प्रवेश करत आहे. भव्य असं हे सुंदर सुबक मंदिर आहे. कोकणातल्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल. येथे ढोल वाजवणाऱ्यांना विशिष्ट मान असतो. तर आम्ही इथे पुजाऱ्यांची वाट पाहत आहोत ओटी भरण्यासाठी. पुजाऱ्यांची वाट पाहता पाहता यशराजला तहान लागली, म्हणून त्याला कोल्ड्रिंक दिले. अवघा जून महिना अर्धा संपला आहे आणि तुम्ही पाहू शकताय बाहेर किती ऊन आहे. मंदिर खूप मोठं असल्याने यशराजला खेळायला खूप छान जागा भेटली आहे. तो इकडे धाव तिकडे धाव त्याचं चाललं आहे आणि मंदिरात माणसंही नसल्यामुळे तो खूप कम्फर्ट फील करत आहे. आणि इथे एक छोटासा फॅमिली व्हिडिओ. आता पुजारी आले आहेत आणि आम्ही आता ओटी भरणार आहोत. तुम्ही पाहू शकताय मंदिर किती सुंदर रीत्याने सजवलेलं आहे. ही आहे माऊली मातेची मूर्ती. माझी ओटी भरून झाली आहे. ओटी भरताना व्हिडिओ केला नाही, कारण इथे गाराणं घातलं जातं. कोकणात अशी पद्धत आहे आणि त्या गाराणं घालताना तर सगळे फुल फॅमिली हात जोडून आम्ही उभे होतो, म्हणून ओटी भरताना व्हिडिओ नाही काढला. प्रदक्षिणा घालताना एका बाजूने खिडकी आहे, जिथून आतल्या मूर्तींचं पण दर्शन होतं. माऊलीच्या मंदिरच्या बाजूलाच रवळनाथांचं मंदिर आहे. आता आम्ही तिथे प्रवेश करत आहोत. इथे सुंदर असं रेखाटन तुम्ही पाहू शकताय. प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण आणि हनुमंतांचं. माऊली आणि रवळनाथांचं हे मंदिर पोर्तुगीज काळापासून असल्याचा इतिहास सांगतो. ह्या देवळातही असे छोटे छोटे मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही आहे सुंदर सुबक अशी रवळनाथ भगवंताची मूर्ती. ह्या रवळनाथ देवळातही तुम्ही पाहू शकताय की सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. गोव्यातील देवस्थानांचे एक आर्किटेक्चर वेगळ्या प्रकारेच असतं. तुम्ही कधी इकडची देवळं पाहिले असतील तर तुम्हालाही कळेल. अगदी तो गावाचा फील येतो. ही मंदिरं अगदी हायवेला लागून आहेत,
मुंबई गोवा हायवे आणि तोरसे हे गाव पेडणे तालुक्यात येतं. तर हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. खूप खूप धन्यवाद.